अगर गलती है तो भी सॉरी बोलो, अगर गलती नहीं है तो भी बोलो। चला बहुत बड़ा काम करोगे आप लोग, बहुत बड़ा। से सॉरी, आणि जर सॉरी म्हणल्यानंतर जर त्याला खुशी येत असेल तर मी झोपून सॉरी म्हणायला तयार आहे. पण काही लोक म्हणतात भिकारी मरण, पण झुकेगा नहीं साला, कारण की पुष्पाने सांगितलं झुकेगा नहीं। पुष्पा का सुनेगा तो तू नहीं झुकेगा तो दुनिया तुझे झुका देगी. समज में आया? कारण की जे मोठे झाडं असतात ना, जे फळं फुलं लागतात ना, ते बिचारे झुकतात. जेव्हा यश भेटतं, पोझिशन पॉवर भेटती, नम्रपणा आणा आतमध्ये, प्युअरिटी आणा आतमध्ये, राक्षसी प्रवृत्तींमध्ये नाही जायला पाहिजे आपण आयुष्यामध्ये. नेवर इन योर लाइफ कंपेयर योरसेल्फ। अपने आप को कभी किसी से कम मत समझना दोस्त। जो तुम कर सकते हो किसी का बाप नहीं कर सकता, मैं बता दूं। हर आदमी में एक स्पेशलिटी होती है जो दूसरे में साला हो ही नहीं सकती। आराम म्हणजे काय? वाढीचा शत्रू. जर तुम्ही आज 1000 रुपयाच्या ड्रेस मध्ये, शर्ट मध्ये खुश असताल तर संतोष नायरजी म्हणतात की तुम्ही 2000 रुपयाच्या शर्टचे दुश्मन आहात. जर आज तुम्ही 15,000, 50,000, 1 लाखात खुश आहात तर तुम्ही 2 लाखाचे दुश्मन आहात. जर तुम्ही आता सध्याची जी कार घेतली आहे त्या कार मध्ये खुश आहात तर तुम्ही त्या 20 लाखाच्या कारचे दुश्मन आहात. त्या 50 लाखाच्या कारचे दुश्मन. तुम्ही समाधानी झालात. तुम्ही जे समाधानामध्ये आलात, ज्या टप्प्यावर येऊन पोहोचलात, तिथं येण्यासाठी तुम्ही लय भयानक मेहनत केली का नाही केली? पण तिथून पुढे जाण्यासाठी ती मेहनत नाही उरायची. कम्फर्ट इज इक्वल टू स्लो पॉइझन फॉर पोटेन्शियल. मग मला सांगा, जर औषध एक्सपायर झालं, इफ मेडिसिन एक्सपायरी मेडिसिन तुम्ही खाल्ले तर काय होणार? एक्सपायर होणार. मग एक्सपायर झालेले स्किल, एक्सपायर झालेले शिक्षण, एक्सपायर झालेलं नॉलेज, एक्सपायर झालेलं एज्युकेशन घेऊन जर फिरत असताल बॅगामध्ये, चला तुम्हाला कोण काम देणार? काम नाहीयेत, नोकऱ्या नाहीयेत, पगार नाहीये, असे नाही. लई लोकांना लई टॅलेंटेड एम्प्लॉय पाहिजेत, पण चला सगळे रद्दी येतात असे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम नाही केलं तर लोक तुम्हाला वापरून घेतील त्यांचे आणि त्यांच्या पोराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. येते का लक्षात? मग जर तुम्ही नाही केलं तुमच्या स्वप्नासाठी तर कुठंतरी काम करायचंच आहे, तिथं त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का नाही होणार? मग मी डिसाईड केलं, चला किती पण त्रास होऊ, आपला धंदा सुरू करूया. काय करूया? आणि जर तुम्हाला वाटतं नाही हे अवघड आहे, झाडू विकायला चालू करा, भांडे घासायचं मशीन साफ करायला चालू करा, दूध विकायला चालू करा, काही अडचण नाहीये. मशनीचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, हाऊस किपिंगचं कॉन्ट्रॅक्ट, काही पण करा, पण धंदा करा. जर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम नाही केलं तर लोक तुम्हाला वापरून घेतील त्यांचे आणि त्यांच्या पोराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. येते का लक्षात? मग जर तुम्ही नाही केलं तुमच्या स्वप्नासाठी तर कुठंतरी काम करायचंच आहे, तिथं त्यांचे स्वप्न पूर्ण होणार का नाही होणार? मग मी डिसाईड केलं, चला किती पण त्रास होऊ, आपला धंदा सुरू करूया. काय करूया? आणि जर तुम्हाला वाटतं नाही हे अवघड आहे, झाडू विकायला चालू करा, भांडे घासायचं मशीन साफ करायला चालू करा, दूध विकायला चालू करा, काही अडचण नाहीये. मशनीचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, हाऊस किपिंगचं कॉन्ट्रॅक्ट, काही पण करा, पण धंदा करा.